वेंकटेशं दयासिंधुं कुलदेवी महारसा ग्रहदेवं वरदराजं वंदे श्रेयोभिवृद्धये। प्रथम आमगे समाज इष्टदेवी वेंकटरमणांग तशींची आमगे कुलदेवाल तशींचे आमगे धर्मपीठेचे स्मरण करून घेवन हांगा हे कानिंगराडान वसदुर्गा असल हे एक पवित्र गांव आसलें त्या क्षेत्रा भितरी आमगे गुरु परंपरेचे भुवनेंद्र तीर्थ स्वाम्यान प्रतिष्ठापन केलं तसलें लक्ष्मी वेंकटेशालें दिव्य सानिध्यान घेवन आज आमी सक्कड मेळ्ळी। आता गोकुळ मामा सांगताना सांगलें बायणां पूजल्ली चवथी पूजल्ली पुराजन टायर्ड आसाची म्हणून आता सांगताना म्हाका जायलो तसं नाही काम करतना आमी गणपती पूजन सुरवेळ करचे तशी आमी सक्कड गणपतीला आराधन करून येयले काय म्हणत असताना आमी सक्कड या जीर्णोद्धार कार्य हाजे एक निर्विघ्नारी खंडित गणपती करून घेता आमचो विश्वास आमकां खंडित आयच्या दिसा दिता कित्याक म्हणल्यार खंयचेय काम असो आमी करतना सुरवेळ गणपती स्मरण करचे। आमी सक्कडांनी कालच्या दिसाक सगळे संवत्सरांत आमी आराधन करत असो गणपती भाद्रपद शुद्ध चवथी तेजो आराधन करत असो गणपती त्या गणपतीला आराधन करून आमी सक्कड वट्ट मेळ्ळेचे आनी कित्याक मेळ्ळेचे म्हळ्यार आमगेर देव आमगेर देवालय म्हणून तसलें एक व्हड एक स्लोगन मनाक घेतला तुमी त्या खाली आमगेले तोंडांत मात्र आसतालें आमगेर मना भितर सोका आमगेर देव आमगेर देवालय म्हणून हे देवालय कसर तरी आमकां स्वाम्यान अनुग्रह करून दिलो म्हणून एक चिंतन आमी सुरवेळ करता। आमकां आमगेर घरकडेन देव ना हांवें आमकां इश्ट देव ना हांवें आमकां देव ना हांवें देवालय कसल्याक म्हळ्यार संघे शक्ती ही कलयुगे म्हणून एक संघटन जावन घेवन आमी खरी देवालय प्रार्थना करताची ती प्रार्थना अति शीघ्र रूपाचेर फलप्रद करून दिता म्हणून जावन आमकां आमगेले समाजाक आमगेर इश्ट देव जावन घेवन अनेक गांवांत आमगेर स्वाम्यांनी देवाक प्रतिष्ठापन करून दिला। तातूंत आतां तुमी पळोवन आसच्या पळोवची मंगळूर पेंडेंतून वीर वेंकटेशाक विभुतेन स्वाम्यान अनुग्रह करून दिला। गुरुपुरांत वरदराज वेंकटरमणाक माधवेन स्वाम्यान अनुग्रह करून दिला। तशींची मुलकेंतू नरसिंहाक विजयन स्वाम्यान अनुग्रह करून दिला। म्हणत असतना त्या काळार देखून आज पर्यंत ते गुरुपीठ आमगेले एक जीवनाचे एक उद्देश साफल्य करचे तरी कशी कुणी देवाक आराधना आमगेर समाजात देखून जाव का आमगेर आचार विचार संस्कार आमगेर देवालयांत चोरना येत आसत ती रीती परंपरागत जावन ओरवचुका म्हणत जाल्यार व्हड एक संकल्प दवर घेवन स्वाम्यान देवालय निर्माण करून दिला। तावळ सांगतना सांगलें आमगे देवस्थान मुळये माडा भितर आशिल्लें देवाक प्रतिश्ठा करतना म्हणून त्या काळाचेर आमच्या म्हालगड्यान कितले कश्ट काणूसच्या पळया त्या कश्ट काडलाचे फल आज आमकां मेळना म्हणून सांगच्याक मस्त संतोष जाता। कांचन म्हळ्यार संस्कृतान ताका भांगर म्हणटात। हे गांवांक कांचन गाड बंगाರದ नाडू म्हणचे म्हणत असतना अस्सल एक व्हड एक पेंटे भितरी आमगेर समाजान आसून घेवन आमगेर देवाक एक जीर्णोद्धार प्रतिष्ठापन जातना प्रति एक चरडांक देखून प्राय जाल्ल्या युवकांक देखून वृद्धांक देखून वयोवृद्धांकाय हांक भितरी तांगेले त्रिकरणपूर्वक त्या देवालय सेवा तांकां खंयची रुपाचेर जातकी त्या रुपाचेर खंडीत कोरता म्हणलें म्हगेले सुरवेक समाजाक निवेदन। कित्याक म्हळ्यार आतां युवा पिळगेक तांगेले विद्ये समजावन घेवन तांणी परस्थळां आसताची परगांवां वताची त्या संदर्भाचेर तांकां आमगे येवन काम करूं जायना जाल्यार त्रिकरण म्हळ्यार तसं नाही म्हळ्यार कायिक वाचिक मानसिक म्हणून कायिक म्हळ्यार देहान
आता तावड जपून सांगता असायची करसेवा म्हणून ते आम्ही देहान करचे मानसिक म्हणाले आमच्याला मन तांतू भितर घालचे आमच्या निमित्त कसं नाही आमकां तांतू भितर एक सहकार दिवच्या जाता आम्ही खंयची रूपाचे देवालय निर्माण आमचो खाली संपत्ती मात्र दिला पावना आम्ही खंयची रूपाचे तांचो सहकार दिवच्या जाता वाचिक जावन मानसिक जावन घेऊन दिवच्या खंयची रूपाचे जाता आम्ही त्रिकरणपूर्वक देवाला सेवा केले म्हणजे रे आमच्या जीवन खंडित सार्थक म्हणून दिसता आमच्या म्हालगड्यांक हे मेळणी जीर्णोद्धार करूक आमकां मेळना आमच्या काळगतीर देवान आमकां अनुग्रह करून दिला हांतू भितर आमी भागी जायनासी मुखार वचून खंयचेय कालाचेर इतले सुंदर इतले वास्तुबद्ध जावन आशिल्ले शिलामय देवालय निर्माण जावन घेवन देवान प्रतिष्ठापन जाले नंतर आमी आलोचना करतना आमकां त्या कालाचेर आमी हांतू भितर भागी जायनी म्हण दिसली म्हण जाल्यार आमगेला तितले एक जीवनांत दिल्लें भाग्य नष्ट करून घेतलेले व्यक्ती कोणय नाची म्हण दिसता त्या निमित्त हांव पुन्हा तुमकां सांगचें हें जीर्णोद्धार कार्य अंतो तुमी मनस्पूर्वक आमगेन भाग्य आमकां देवान दिल्लो योग ह्यो योग आमी नष्ट करून घेवचे म्हणलें चांग मनान त्रिकरणपूर्वक स्वाम्याले मार्गदर्शन आमकां आसता कित्याक प्रति एक देवालयांचो आमकां देवालय निर्माण करून देवाल प्रतिष्ठापन जाले नंतर देवाल नित्य नैमित्तिक महोत्सवाक प्रति एक आमी मार्गदर्शन कोणाला घेवची म्हणारे धर्मपीठ आमच्या स्वाम्यांनी आम्ही खंडित आलोचन करून आसतना की शिलामय देवस्थान करता म्हणून हे देवस्थान शिलामय जावं का राजगोपुरशी जावं का म्हणून कल्पना आमच्या संयमित दिली स्वाम्यांनी तांणी मस्त मन केला खंडित आमगेले ह्या पेंटे जगता म्हणून देवान आमकां दिसयना त्या निमित्त स्वाम्यान प्रतिबंध नाऱ्या तुम्ही कोरका म्हणून एक आदेश म्हणजे तेजी आमकां उपदेश केला प्रतिबंध म्हाका दिसता तुमगेले कार्य जावन हांगा स्वाम्याले गुल्लो केले नंतर कसं सांगतना म्हाका हें दिसचें स्वामी शिलामय जगतोय पूण हांव निघूचे नाऱ्या खंडीत जगता खंडीत जावूं का राजगोपुर इतले जी ते शोभायमान जावं का म्हणलें स्वाम्याली इच्छा ती इच्छा देव खंडित परिपूर्ण करता आता दोन्हीच कसं नाही म्हणाले आता करसेवा म्हणून तुम्ही म्हणता असेल स्वाम्यान आमकां बालालयाक देवाक दवरच्याक नीज दिला आमकां मनुष्यालय म्हणून सर आमी रावची घर देवालय म्हणून सर देवान रावची घर बालालय म्हणून सर देवालय देवालय निर्माणा विशीं फुडें देवान तागेल्या बाल्यावस्थे भितर आसूंक तसलें एक घर म्हणटात त्या बालालया भितरी नित्य पूजा सकड त्रिकालाची तशी चलता देवालय विशेष जावन असे उत्सव सकड त्या प्रतिष्ठापनानंतर जाता बालालया एक वैशिष्ट्य महोत्सवाचे प्रसंग सकड कार्तिक पुण्य उत्सवाच्या बरोबर शिल्ली तर हांगा जावं तसले देवालय महोत्सवा संबंध पवित्र कसलो उत्सव असतरी त्या सकड देवान बालालया जमकल नंतर आसतना त्या प्रतिष्ठापनानंतरची स्वामी केन्ना कोरका म्हणून सांगता की त्या समयाचेर बाकी वरलो उत्सव त्या समयाचेर जावचे आसता आनी बालालया भितरी देवान आसतना आमी नित्यची भजनेचे एक आयोजन करून दवरता आमगेले एक समय त्या सायंकालाचेर देवालय सन्निधानाचेर येवन घेवन आमगेले मनस्पूर्वक देवालयाची प्रार्थना दवरता देवा इतले काळ तूं आसील तसो देवालयाचे सकड समग्र जीर्णोद्धार जावचे खातीर आमकां स्वाम्यान आदेश दिल्लो प्रकार बालालयान ताण विस्तारायला आनी ते व्हड जबाबदार आमगेले पेटी आसत देवालय निर्माण जावकार स्वाम्यान सकयल मुहूर्ताचेर तूं प्रसन्न जावन प्रतिष्ठापन जावकार ताजे खातीर जावन आमी श्रद्धेन तुगे लागीं ह्या कलियुगांत तूं प्रितीन स्वीकार करचें कसं नाही म्हणारे कलौ तद हरिकीर्तना म्हण म्हणटात कलियुगांत कीर्तने कशी व्हड सेवा आमकां कसली ना त्या निमित्त कीर्तना रूपाचेर देवान आराधना सगळ्यांनी करीत दादलो मनशांनी करीत बायल मनशांनी करीत चेडवांनी करीत तांकां कळलेलो रूपाचेर थंय
भजनेचे सेवा देवाक समर्पण करी. आणि एक कसं नाही म्हणा रे करसेवा म्हणून तुम्ही ऐकून असल्या परत ते करसेवा कसं नाही म्हणा रे देवालय बालालयात वरची प्रक्रिया कशी पुढे हांगा एक वैदिक कर्मांगाचे विधिविधान असतात तसं नाही म्हणा रे हे सगळं काम आणि विघ्नार जावची तरी एक आद्य गणे आगमन करताची नूतन बांधेल कसं बालालयात रक्षक म्हणून वास्तू म्हणून करूचे असत. तदनंतर देवालय एक कलापूर्ण म्हणून म्हणतात देवालय पूर्ण सानिध्य घेऊन जाणे बालालय आवश्यक कशी पुढे कारण पूर्ण सानिध्य घेऊन हांगा आमच्या हातान हांगा पूजन स्वीकार करता लवकर जावन ताक एक विशेष स्नपन त्या स्वाम्यान शतकलश सांगच्या पुरोची पंचविंशती सांगच्या पुरोची कसं स्वामी सांगता की त्या बालालय आवश्यक कशी पुढे ताका स्नपना बीज असत सानिध्य हवन जावचे असत. तदनंतर रात्री कालाचेरी विशेष पुष्पालंकार पूज देवाक समर्पण करतो. समर्पण करताना त्याची सगळं ग्रामाच्या फक्त मेळ घेऊन देवाला प्रार्थना करतो. देवा आयच्या दिसाक आमकां व्हड एक भाग्य दिला तुवें आमगेर काळगतीर दिला आमकां देवालय जीर्णोद्धार करून घेवन नूतन जावन आशिल्लें देवालया भितरी तुका प्रतिष्ठापन करतना आमगेलें एक सेवा समर्पण करची योग दिला. आमगे दैनिक श्रमान असच्या पुरो आर्थिक रूपाचेर असच्या पुरो मानसिक रूपाचेर असच्या पुरो आमी तुका सेवा समर्पण करता देवा तू चंदायर आमच्या हातान स्वीकार करून घेवका आणि मुखार स्वाम्यान दिलं तसं मुहूर्ताचेरी हांगा भव्य जावन आशिल्लें देवालय तुवें निर्माण करून घेवका. आमी करची नाहीये प्रेरक प्रेमाणानां त्वया प्रेरित मानसः देवान प्रेरण करची देवान आमच्या हातान करून घेवचे त्या आमच्या मनान करून केन्नाय सुका आमी करची नाहीये त्या देवान करून घेवचे. देवा मनान कशी जावका की तशी तो देव खंडीत आमकां करून घेता त्या आमच्या मनान कसून घेवन आमच्या प्रति एक क्षण त्या एक देवालय जीर्णोद्धारा विशयान आमगे चिंतन सुका आणि देवान बालालयात करून बसले नंतर देवाल प्रतिष्ठापन पर्यंत आमी एक नियम घालले होता. कसं नियम आमकां मस्त आसता ब्रह्मचर्यार सुका म्हणून सर तशी आहारांत नियम म्हणून सर क्षौरांत नियम म्हणून सर जाल्यार आमी आमगेर कसं नाही म्हणा रे जल्दीतले देवालय आमी येवन घेवन दैहिक श्रमान कितले काम करूं जाता इत्याक म्हणा रे हांगा सकड हें माड काडचें तदनंतर हाचे फातर सकड काडचें त्या होर्न विंगड कडेन दवरचें हांकां भितर प्रति एक आमी कुली कामाच्या करण करप जाता. करसेवा म्हणा उद्देश तोची आम्ही केले म्हणजे रे आम्ही केन्नाय उडगास दवरूं जाता आमच्या देवालयाचे एक जीर्णोद्धारा वेळार आमी इतलें सगळें काम देवान आमच्या हातान करून घेता. तें काम त्या दिसा मात्र न्ही आसता बालालया देवान बरी सुजल नंतर पुन्हा प्रतिष्ठापन पर्यंत करसेवा काम आसा उडगास दवर खाली त्या दीस मात्र न्ही जीर्णोद्धार जाल्ले कुडले जाल्ले म्हणना तदनंतर बांदीत नाही जाल्यार ताचें काम आमकां जबाबदार असता आमकां काम असता आमकां जरी हा कितले करूं जाता मॅशनार हाडून दवरची पात्र न्ही आसता त्या पुरा मॅन्युअल आशिल्लें आनी मिशनरी हाडशिल्लें आसता. मॅन्युअल जावन आमी करता कसं काम आसत ताका करसेवा म्हणजे त्या निमित्त ही करसेवा देवान बालालया बसून गेल्या नंतर पुनఃप्रतिष्ठापन पर्यंत ही सेवा आमच्या हातान देवान करून घेवका आणि आमी करूं का म्हणून संकल्प आमच्या हातांत होता. तदनंतर देवालय हांगा स्वाम्याक मनांत आयिल्लें गायत्रीचें एक उपासना जावपा हांवें सान उदाहरण दिता तुमकां. पंचाडे भितरी तुमी पळोवन आसच्या पुरो वेंकटरमण देवस्थान आनी महामसा नारायण देवस्थान. वेंकटरमण देवस्थान जावन घेवन आतां एक 2 वर्स फुडें 50 वर्स जावन आतां 52 वर्स म्हणून दिसता. महामसा नारायण देवस्थान जावचे कशें फुडें सगळं आमगेले गौड सारस्वत समाजाचे हांगड वैदिकान त्या कालागेली आमगेलो मंजेश्वर केशव भटमाम पडबिद्रे अनंत भटमाम तशी पुरुषोत्तम भटमाम निगे लहान आनी सगळं आसून घेवन भास्कर भटमाम मुलगी स्वाम्याला वचून प्रार्थना केली. स्वामी आमी कोटी गायत्री कोरका म्हणलें आमी थंय कोरयतात. स्वाम्यान ताका प्रशस्त जाग दिलेलो आत्त महामसा नारायण देवस्थान जल्लक जागे.
त्याच्या घ्यायला तुम्ही थंय करा त्यांना कोणालाही म्हणा तू महाकसा नारायण देवस्थान जत म्हणून कल्पना स्वाम्याला म्हणा असकी नामन बघता इथं म्हणाले महाकसा नारायण देवस्थान येऊ का जगली तक एक निमित्त जाओ का एक विंगडकडे पूजन असेल तसं देवी हंगा हाण बेस्करांनी प्रतिष्ठापन जाऊ का जगली थई एक कसं नाही एक ताचे एक अनानुकूलत असल्यावर मात्र त्या जाऊच त्या संदर्भाचे जायने असेल स्वाम्याने सांगलाय पंचाडी भितरे व्यंकटरमण देवस्थानाचे पूजू भागानं थंय करायला तुम्ही गायत्री एक म्हणून स्वाम्याने सांगलाय त्या आदेश परिपालक करून सगळं वैदिक आणि आमका ब्रह्मत्व दिवची तसली गायत्री आमका परंपरागत जावन आमका मेळची तसली मंत्र म्हणाले गायत्री मंत्र आमगेला आज्यान बिज्यान पणज्यान हानी सगळं उपासन करून घेऊन परंपरागत जावन ते भटमामा दिवचे नाही त्या तुमगेला अन्न तुमक दिवचे नंतर तुमगेला आज्या तुमक दिवचे नंतर पक्कने आणून आमगेला तुला नाम आमगेला आमच्या बाप्पा नामक दिवचे असल एक कुटुंबे करून आमका मेळची तसले गायत्री ती गायत्री उपासना आमका श्रेष्ठ म्हणून सांगा ते तर म्हणाले विश्वामित्र पद मुखपद्मात विनिर्गता म्हणतात ते का गायत्री दोन नमुने गायत्री असत एक ब्रह्म गायत्री एक विश्वामित्र गायत्री म्हणून आमका संध्या नंतर तर लँगोड भाषाच्या असे श्री गायत्री महामंत्रस्य विश्वामित्र ऋषी सविता देवता सांगून घेऊन आम्ही संकल्प करतात विश्वामित्र महर्षीना ब्रह्मर्षी जाव का मिळल तरी जाव न ताकेले एक उपासनेनं गायत्रीचे साक्षात्कार करून घेतील ते वसिष्ठा आश्रमाभितरी विश्वामित्र राय जाऊन असतो नसताना तो ऋषी नाही तो थंय आयलो थंय आई समयाचेर तागे सगळं सैन्य घेऊन आयला त्या संदर्भात गेली गायत्रीले उपासना तागेले मनांतू ना खाली वसिष्ठानं हांव सगळं मृगभेट करून येयलो म्हाका मस्त आय आसला म्हगेले सहस्त्र सैनिक आसली तुगेल्या आश्रमांत कसं व्यवस्था आसा म्हणून वसिष्ठाला धाडून गेले तेन्ना वसिष्ठान सांगलें ते तुगेले कितले जाण आसतरी आमी जावपाची व्यवस्था करताची आता कालाच्या म्हणजे नाही त्या आलो विश्वामित्राक एक बंदा आश्चर्य झालं कसं भय म्हणून त्या संदर्भात वसिष्ठान हागेर आश्रम आसिल तसली कामधेनू धू जावन आसली नंदिनीला वचून प्रार्थना केली सगळं सैन्य घेऊन रायायला ताक जाव कजले कसं नसतं की सगळं व्यवस्था कोर का खाली कामधेनू म्हणून तुम्ही ऐकून असता बरोची स्वर्गांकुल गाय ती कसं निमगेला नियुक्त झाली तिगे धू जावन असेल नंदिनी ती काय तिथले सामर्थ्य सर विश्वामित्रा सगळं सैन्य अंगा कसं आहे आदित्य जाव का त्या सगळं तिगे अनुग्रह झाले विश्वामित्र आश्चर्य झाले अयो ह्या एक ऋषी आश्रमाभितरी अंक जाऊ का मृष्टान्न भोजन ते क्षण मात्र तयार करत असेल कसं व्यवस्था बाण केली मुळे प्रश्न ताका मन आयलो ताण वचून वसिष्ठाला दैनी जावन निमगिलाय महर्षी कसं नाही आहे तुगेली इतकं सगळं व्यवस्था करच्या कसं शक्ती तुगेला की म्हणून सांगता ना ताणे त्या गायक दाखयले पण निघेला अंदासूची ही स्वर्गावेली कामधेनूले धूम जावन असेल नंदिनी ही इंद्रान म्हाका दिलेली निघेले यज्ञाक जावं जालें कसं नाही यज्ञ साधन असं त्या तिगेल निमित्त म्हाका प्राप्त जाता तिगेल्या रोडेक शक्ती आसा ती कसं जावं का जरी आमी तिगेल्या रावची निमगेल्यार दिवची तसली ती कामधेनू धू जावन असेल नंदिनी म्हणून सांगली घडल्यार ताका दिसलें ही हांगा कसं ही मिगेल आसताना आसूच्या मात्र सम शीक कसं लागा हांव मागीर निमित्त हाका उपयोग जालो नातारी ही म्हाका दी तूं म्हणून सांगून ताण निमगेल समयाचेर वसिश्ठान सांगलें जायना तुका दिवच्या न्ही ती हाडले मिगेले महायागाक उपयोग जावप जालें कसं आसता त्र्यांक रोग तिगेल निमित्त म्हाका प्राप्त जाता त्या निमित्त तिका दिवच्या जायना तुका दिवच्या जायना जाल्यार म्हाका तांडून उलोवं जाता मिगे लागीं शक्ती सामर्थ्य आसा म्हणून सांगली जायता तुमच्या जाल्यार आपण ताका ताणें
ताका सैन्या भेटयले नंदिनी एक हुंकार काढून पेटतात ताका सैन्य पुरा धूळ जावन गेली जाल्यारय सोडी ताणें वसिष्ठान तागेले उपासना दंड यात्रा दवरलो विश्वामित्रान तागेले कसले एक सामर्थ्य कसन केला रे तागेले दंडू कसन ताणें अस्त्र उपयोग केला रे तो दंडू त्या स्वीकार करता आशिल्ले वसिष्ठाले एक चूर ताका विचलित जावच्या सोणा आशिल्लें ताका सांगलें ताणें दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्राणि हतानि मे दिग्बलम मिगेला अष्टदिक्काक कसं धरचें जर शक्य आसा क्षत्रिय बलम हांव एक व्हडलो क्षत्रिय म्हाका कोणा जाल्यार पराक्रमारी सोनसुद्ध जर शक्य आसा जाल्यार एकेन ब्रह्मदंडेन खाली एक ब्रह्मदंडाचे शक्तीन मिगेल्या सर्वास्त्राणि हतानि मे मिगेल सर्व अस्त्र सकड हांव कडका जालें म्हणून विश्वामित्र सांगता त्यातून वसिष्ठान सांगलें तूं उपासन कर का गायत्री तूं गायत्री उपासन केलें म्हण जाल्यार तूं ब्रह्मऋषी जाता ब्रह्मऋषी जाल्लें म्हण जाल्यार तुगेलो तो विशेष जावन आसलें एक पुरुष मेळटा म्हण सांगले नंतर ताणें मस्त उपासन केली ब्रह्माक बलसून घेतलें ब्रह्मऋषी जावं का म्हण ब्रह्मालयान गेल्यार हांव सांगू जायना तुका तूं चार कोणा केलें वसिष्ठा ताणें सांगता तुका ब्रह्मऋषी म्हण ताणें सांगलें म्हण जाल्यार तूं ब्रह्मऋषी जाता असल एक व्हड एक पौराणिक हिन्नल आशिल्लो तसलो गायत्री मंत्र स्वाम्यान तुमकां करच्याक अनुग्रह केला आमी नित्य कोरका गेले इतकी काळ दुखून आमी विस्मृत जावन आसता नित्य संधी करतले हांगा सांगिल्लें न्ही संध्यावंदन करनातील कोण आसाची तांकां एक व्हड एक भाग्य स्वाम्यान अनुग्रह केला गायत्रीचे उपासना केल्ली म्हण जाल्यार गायंतम तायते सा गायत्री कोण गायत्री उपासना करता तांकां खंयची एक शक्ती येवन घेवन रक्षण करतली ताका मस्त उदाहरण आसा तसंच ती गायत्री आमकां उपनयना वेळार जी आमकां भांगड उपदेश करता ती आनी आमी कितले व्हड खंयचे मंत्र उपासन केले गायत्री मंत्र कर नासता मंत्र केले म्हण जाल्यार ताची फल खंडीत तुमकां मेळना निष्फल गायत्री केल्यार मात्र विंगड मंत्र केल्याराचे फल तुमकां मेळचें त्या निमित्त सगळ्यांनी उपनीत जल जाल्यार चेडो आसच्या पुरो गृहस्थान आसच्या पुरो प्रायदल आसच्या पुरो तुमी एक नियम दवरून खरकट ठाय नासी दनपार जेवणा पयशी फुडें हे एक गायत्रीचे संकल्प तुमकां हाचे पयशी फुडें दिला ते संकल्प करून घेवन हे गायत्रीचे उपासना तुमी करून आमगेले कशी त्या महालसा नारायण प्रतिष्ठापन जाल्या नंतर एक बरी 30 वर्स भितरी रथोत्सव भांगरा तेरू सहस्रकुंभ कनकाभिषेक स्वाम्याले आमगेर स्वाम्याले सहस्रचंद्र दर्शनाचे विशेष महोत्सव दोन्ही सहस्रकुंभाभिषेक पद्मसंहितोक्त तशी तंत्रसारोक्त आणि अनेक सकड मनुष्य प्रयत्नापशी व्हड कार्यक्रम जाल्लो तसलो जाग पंचाडी महालसा नारायणी देवस्थान आणि वेंकटरमण देवस्थान ताका कारणची गायत्री मंत्राचे प्राबल्य दिसता तेच मन आमी घेवन स्वाम्यान तुमकां सांगून आसता पुरो आमकां देव उलयता आतां वाडी आमगेले आमी सांगेल प्रकार आमकां विंगडान सांगता म्हणना आमगेले देव वेंकटरमण तिरुपतीच म्हण आमगेले मना भावने येता आमगेले देव वेंकटरमण आमकां खंयची रुपाचेर पावयता म्हण आमकां विंगडान सांगल्यार विशेष एक संतोष जाता कित्याक म्हळ्यार अयो आमगेर देव नव्हतो तांणी तितलो ताणें सांगताची आमगेर देवा विशयांत आमगेर मनांत कितलो सुख म्हळ्यार एक भावना आमगेलांत जागृत जावता आमगेर मनांत आसल्यार आमगेर चेडवांक आमकां सांगता जाता आमगेर चेडवांक कळ्ळी म्हण जाल्यार आमगेर पिळगे कडल म्हण घेतली आतां एक घरकडे चेडा घेवन घेवन देवस्थान आयले फुडले हांव कसो करता म्हळ्यार तागेल्या हातांत एक काणी दिता आनी डबे घाली म्हण म्हणटा अनेक पद्दत त्या चेडवांक हावसो वट्ट येतना म्हाका दुड्ड दी म्हण कित्याक म्हण डबे घालून ताका तें शिकयली म्हण जाल्यार कसो जाता ताका तें मनांत वचना देवस्थानांत आमी हें शिकयता की घरकड ज्या वाजी लावतना आमी सांजवाडाचे
देवाला प्रार्थना करताना चेडो आमगे प्रार्थना करू शिकोका आम्ही नित्य संध्यावंदन करणं जाल्यारी मातृवर्ग आनसच्या पुरो पुरुषवर्ग आनसच्या पुरो चेडो आमकां सांगता घरकडे मुंजी जाल नंतर तूं केन्नाय संध्यावंदन कर करे आमकां एक कालाचेर संध्यावंदन सांगिल्लें नाही त्रिकाल संध्यावंदन सांगल्या आमकां तो करूं जायना एक कालाचेर कोणी करची तशी जावं का त्या करची म्हण जाल्यारी आमकां हें एक गौड सारस्वत ब्राह्मण म्हणून सांगिल्लें ब्राह्मण म्हणून जाल्यार ब्रह्म तूं आमच्या लागून दोगून दूर वता हांव आनीक सांगूंक इच्छा पावता कसं जाल्यार म्हणाले देवान खंयचेर सृश्टी करतना सक्कड सृष्टी केल्या 84 लक्ष जीव आदी देवान सृष्टी केल्या सूक्ष्म दोन अतिसूक्ष्म आमच्या दोळा दिसतना ते तसं सक्कड विषयी सृष्टी केल्या सृष्टी केलेल्या कशी सोडी देवान 4 विषय एकल्याक दिला आहार निद्रा भय मैथुनानि समानमेतत् पशुभिर्नराणाम् आहार आमकां पडटा भुजल फुडे कशी आहार स्वीकार करतात सारी मुई गेली ताका साखर पडेल फुडे वचून खाता ताका आहार भय आमकां आमच्या जीवनात एक भय आसता तशी प्राणी वर्गात एक इंद्राक माजराक एक भय आसता माजराक सुण्याक एक भय आसता एक परावलंबन म्हणतात ते भय म्हणाले आमकां कशी आसता तशी ती त्या प्राणी वर्गाक आसता आहार निद्रा निद्रा म्हण न्हीद आमकां कशी आमकां देहाक सुस्त जाली कडल्यान न्हीद पडटा तशी त्या माजरा आसच्या बरो सुण्या आसच्या बरो इतर खंयची प्राणी जाल्यार न्हीद म्हणून नातील प्राणी खंयचेय ना आहार निद्रा भय मैथुनानि संतानोत्पत्ती क्रिया आमकां आमगेले संतती वाटची कितें आमकां किना चांग एक संतती जावन गेला आमगेले पिळग वांटूक म्हणून कितें जावन आमी संतानोत्पत्ती करतात तशी जी प्राणी वर्गांत आसा त्या प्राणी वर्गांत तसं ना आणू अम्मा म्हणून तसं भेद ना बहिणी भाऊ नांतू बाप्पा पाची म्हणून तसं कसर आमकां मात्र त्या निमित्त आमकां धर्मो हि देशां यदिको विशेषः ताका आमकां धर्म म्हणजे धर्मो विहीनः हें सक्कड आमी सोडली म्हण जाल्यार आमी पशुवत समान आहा प्राणी म्हणजे जताची म्हणल भितर जावन आमकां प्रधान जावन घेवन आमगेले जीवनांत ब्राह्मणांक कसं सांगला ते नियम आमी परिपालन कितले म्हणटा साध्य आसा तितले म्हणटा करचें अत्यंत श्रेष्ठ म्हणून सांगच्याक आमी चिंतप दोनीचे बायल मनशांक तांकां सांगला विष्णू सहस्रनाम पारायण करूंक रामरक्षा स्तोत्र पारायण करूंक भारी चांद दिता म्हळ्यार बायल मनशांक सकाळ उठाक घेवन तांगेर कशें की कार्यक्रम करून घेवन तांगेर स्नान इत्यादी केले नंतर देवाक नमस्कार करून घेवन तुळशी उदक घेवन सूर्य नमस्कार करून घेवन आमगेले घरा बरें कर देवा आमगेले यजमानां बरें करी आमगेले यजमानां आरोग्य दी आमगेले चेडवांक आंग विद्या दी ह्या सकड मागचे संप्रदाय फुडें जोपून आमगेले म्हागड्याक घरकड आशिल्लो आमी आतां जल्दित्य करतात आमगेले चेडवांक संस्कार येवंक जाल्यार मातृस्थानाक व्हड एक जबाबदारी आसा जल्दित्य अवसुले स्थानाक आनी तें एक स्थान म्हळ्यार आमच्या वेदपुरुष जाल्यार सांगता मातृदेवो भव मागीर पितृदेवो भव म्हणून अवसूल स्थानाक वेदपुरुषांक जाल्यार प्रथम स्थान दिलां तसंच त्या अवसुले एक स्थानांत आशिल्ल्यानी तांगे चेडवांक चांग संस्कार मेळटा म्हणले तरी जावन तुम्ही हे एक देवालयात विशयांत विष्णू सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र हे सकड पठन नित्यची तुम्ही करतच चापरत आणि मुखार समजलेली तुम्ही कोरता कितले काळ कोरता आपल्याला एक संशय तुमच्या लागत चापर देवा प्रतिष्ठा आपण जाऊ किती दोन काही मस्त म्हणून सांगा ना दिसा तुमचं किती आवर्तन करू साध्य असेल एक आवर्तन झालेली एक आवर्तन विसरणासी तुम्ही कोरची जबाबदारी तुमकां आसा ताची पुण्या फल तुमकां विंगड खंडित जन्मभूमी तुमच्या जीवनात आसतली विष्णू सहस्रनाम प्रति अकरांक कोरका म्हणून आमगेल्या वैष्णव धर्मांत सांगता कशी गायत्री आमकां सांगला गे विष्णू सहस्रनाम न वासुदेव भक्तानां अशुभम विद्यते क्वचित काही कोण ते विष्णू सहस्रनाम वाचिताची तांकां भय म्हणून जाल्यार नाश जाता काही तांच्या जीवनांत अत्यंत चांग जावन असेल देवाल अनुग्रह प्राप्ती जावन घेवन मुखावयर भविष्य जीवनांत आमकां कसं की येवचें तसं कसं अरिष्ट आमगे जीवनांत कसं एक दुःख
सगळं त्या विष्णू सहस्रनाम माझे निमित्त धुरी दत्ता म्हणून सांगणार आमका वैष्णवांक अत्यंत श्रेष्ठ गीता तशी की विष्णू सहस्रनाम आणि रामरक्षा स्तोत्र तशीची आमगेर समय आमगेर व्यवहारात खंडित कोरका आमगे नित्य जीवनात आमगे काम खंडित कोरका जलतीतले त्या टाइम विंगड टाइम आकाडचे टाइम जलतीत देवाला तो खंडी म्हणून रे आमका एकाचे पुण्य फल असं आमगे देवालय निर्माणाचे अत्यंत जावन असेल पुण्यप्रद जावन असेल फल तंत मेळता म्हणून सांगतात इच्छुक आणि एक कसं नाही म्हणणारे देवालय मनुष्य आलय देवालय देवालय आणतो सांगच्या वतना एक स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही नमुन्याचे आराधन करतो स्थूल म्हणाले तुमका त्याचा अर्थ होतो सर ऑर्डर म्हणतात आ देवालयाचे यात्राचे मार्गार मी वतना पाय पडतात कसं पडून पाय पडतात देवा मागे घालून तरी पाय पडतात कोणा पाय पडतात म्हणजे द्यावा देवा पाय पडते तसे पुढे आम्ही सगळे पुढे का पण आम्हाला स्थूल रूपार असेल तसं देवालय तर देवा पाय पडले फळ देवालय पाय पडल त्याला समजावं नसतं तदनंतर देवस्थाना भितर येईल जमणारे आम्ही सूक्ष्म रूपाचर असेल तसं परमात्मांक पाय पडतात त्यातून तो स्थूल रूपाचर आमकां दिसता भितर आयल्यार मात्र देवान आमकां दिसचे प्रतिमा रूपस्य भावचित्रस्य प्रसन्नस्य रामदेव आमगे पंचलोहात जावन आसता केलोकडे शिलामणी जावन आसता कसं त्या स्थूल रूपार असेल तसं देवा भितर येतून पाय पडताना थंय एक सूक्ष्म रूप असत असं नाही म्हणणार देवा महाचैतन्य त्या चैतन्य भटमामान केलेलं आहे अर्चकस्य तपोयोगात अर्चकस्यादिदाने ध्यानात अभिरूपाच्य बिंबानां देव सानिध्य गच्छति म्हणून शास्त्र सांगतं कसं म्हणणारे अर्चकस्य प्रभावेण तो पूज करतो कोण तो भटमाम असत ताणे मंत्रभूत जावन घेऊन त्या देवा उपचार करताना सगळे श्रद्धा भक्ती विश्वासा संपवून अर्चकस्य तपोयोगा सगळे तपस्याचे फलान करून घेऊन अभिरूपाच्य बिंबानां ते प्रतिष्ठ केलं तसं त्या बिंबांतो देव सानिध्य गच्छति देवा सानिध्य घेऊन तिजता आता देवालय आम्ही तरी देवा प्रतिष्ठापन करचे कशी घोड्या शिला शिल्पीला हांगा शिल्पशाला तरी शिल्प शील केतीतन कसं करता पाय दवरतना देवा तोंडकी नांदकी हळदीकी म्हण पळयना तो पाय दवरून त्या केतीता केतीना ता काय बघिना यो आम देवा केतूचे म्हणून तसे नाही काय देवा सानिध्यात भितर येऊ का जाले रे ताका अधिवास म्हणून असत त्या अधिवास जावन घेऊन ताका प्राण प्रतिष्ठा नेत्रोन्मीलन शुभ मुहूर्ताचे देवा प्रतिष्ठा ताका अभिषेक इत्यादी जावट घेऊन नित्य नैमित्तिक पूजा इत्यादी प्रारंभ झाल्यानंतर सांगतो आणि काही सानिध्य वृद्धी जाता म्हणून त्या स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप म्हणून सांगतात मागे देवालय आम्ही तरी कसं ना पाहिजे देवालय तुमका सहज जाऊन एक सांगते जर रे एक विराट पुरुष म्हणून असत त्या विराट पुरुषाला एक श्रीचेरी करायला म्हणलं रे त्या विराट पुरुषाला 7 अवयव आणतो म्हणजे 7 प्रभेद करून घेऊन एक प्रभेद आणतो एक निर्माण करतो भितर जातात त्या शास्त्र संमत जामस गर्भग्रहम शिरोप्रोक्तम काही देवाक आता नित्कारायला म्हणजे विराट पुरुष म्हणजे भगवंतूची परमात्मूची तक एक नित्काराय स्वरूपाला आम्ही पडेल म्हणलं रे ताग्याला मागच्या भागांतो गर्भग्रहम शिरप्रोक्तम अंतराळम गणम तथा त्या गर्भग्रहाच्या सुतुकडच्या जाग्यात अंतराळ म्हणजे त्या अंतराळ मध्ये देवा गड जाईल तदनंतर अर्धमंडपम रजिस्थानम त्या घ्यात राहतात कोणी तीर्थमंडप म्हणतात त्या देवाला हृदयस्थान म्हणतात तदनंतर महामंडपम कंठम स्यात् महामंडपम तदनंतर त्याचे कंठभागात महामंडप नमस्कार मंडप तक कंठभागात म्हणतात मेढ्रस्थानम लिंगम मेढ्रस्थान म्हणजे ಕೆಲವು देवस्थान आणतो ध्वज म्हणून करतात त्या मेढ्र म्हणजे सगळ्या शिष्टाच्या प्रदेशात मेढ्र म्हणतात त्या विराट पुरुषाला शिष्ण भागाच्या स्थानाचेरी
कसं नाही ध्वज असता प्राकार ध्यानो जंगयो हो गई प्राकार म्हणून देवालय जांग म्हणून सांगून घेता पदमेव गई गोकुळ म्हणून देवाला पायरी त्या निमित्त काही एक देवस्थान भितर येताना सुरवेक कसं करता तुम्ही गोपुरात पाणी पडत गोपुरात पाणी पडताना त्या देवली मेट्टा पाणी पडतात त्या मेट्टा पाणी पडलं तुम्ही कोणा पाणी पडलं म्हणून गेलेलं नाही तेव्हा पायी पाणी पडलं म्हणून गेलं त्यानंतर तुम्ही भितर येऊन त्या सूतक शुद्धीच्या नंतर पंचगव्य प्राशंगी तुम्ही कसं रूढी असतात यज्ञोपवीत धारण करची ह्या सगळं करून नंतर तुम्ही पुन्हा संकल्प करून घेऊन त्या गायत्री मंत्र तुम्हाला कंटिन्यू करेल ते गायत्री मंत्राचे एक अनुष्ठान परा तुम्हाला निधी कलशाचे जवळचे कशी पुढे जाऊ सर गायत्रीचे महायागापर्यंत तुमका अध्यक्षी जबाबदार असता त्यानंतर जरी तुम्ही गायत्री मंत्र यथाशक्ती संख्यापूर्ती म्हणून नाही यथाशक्ती आणि खाली देवालय देव प्रतिष्ठा जाऊची ते दळताय मग जाऊची तिथे गायत्री मंत्र करता तसे मना संकल्प करून तुमचितल्या तुम्ही केल्याने अति भरपूर खंडित असतो कोटी गायत्री संख्या बालालयांतून देवालय प्रतिष्ठा पंजल नंतर देवा निधी कलश स्थापना अशी पुढे जाऊ शकतो महागा गायत्री महायागापर्यंत तुम्हाला कोटी गायत्री यज्ञाचे संकल्पपूर्वक उपस्थित असं गायत्री मंत्र असतात त्यानंतर तुम्ही अंगेला देवाला प्रतिष्ठा होत असत त्या प्रतिष्ठापर्यंत आम यथाशक्ती त्या काम चंदाय देवती कदरी आम संकल्प करून करता म्हणणारी संत मित्र कसले एक तुम्ही वाचिक जाम घेऊन एक सेवा देवाक समर्पण केलं म्हणजे जातात काल विष्णू सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र मात्र नाही प्रतिष्ठा काला तर त्यांचे गायत्री मंत्र जलरी तुम्ही कोरे आणि नियम आम ऐकलं प्रकार मस्त नियम असायची शास्त्रांत मस्त नियम असायची आम्ही कोणी नियम सांगू जायना तुम्ही मनातून संकल्प करेत तुम्ही क्षौर तुम्ही कशी करेत म्हणजे एक देवालयाचे जीर्णोद्धार म्हणताना ताक एक सीमा म्हणून असतात सीमे म्हणाले बॉर्डर म्हणून असतात त्या बॉर्डरा भितर असेल जना तिथशी चोल का म्हणाले नियम असतात त्या नियमात सगळ्यांचे परिपालन करू जायना तिथं म्हणाले तांतून एक पंथा देवालय प्रतिष्ठेचे उद्देश जाऊन घेऊन द्यावा बालालया संकल्पना करत आम कसं त्याग कोरेत म्हणून आम्ही मनाला ऐकलं कारण तीन सीम सोड आवचना पण त्याग कोरे कोरता म्हणून सांगितलं नाही त्याग कोरेत कसं ना देवान बालालया बैसून पुन्हा हा देवानं प्रतिष्ठे जाऊ तिथे जोडून देवालय निघेल गावची सीन सोड आम बाहेर वचना निघेल रात्रीचे भोजन आम सोडता मागिरी बिगर आहार नियम आणतो आम कसं आहार खाऊच्या नज्जसेल त्या पक्कने खाऊन असता इथे काढ म्हणली त्या आम खाऊची बंद करता या नियम तुम्ही बोले प्रातः काला जरी जल्दीतले ओगी उठान आता पक्कने डॉक्टरांना शुगर तू वॉक कर का म्हणून सांगला रे आम्ही जागृत खंडित वॉक करतात त्याकडे येऊची पैसे पुढे येते त्या ज्ञान सिरपच्या प्रिकॉशनरी म्हणून सांगू येतं आम्ही सकाळी उठायचं सकाळी उठान घेऊन आहार घ्यायचं पण पुढे स्नान करायचं हे तुम्ही संकल्प मनात लेख येतं कोर काम नाही खाली तुमचा पथा वाटला पण दिलं कोरच्या साध्य दिला खंडित बोले देवालय सकाळी पुढे स्नान जाऊच्या पैसे पुढे आहार स्वीकार करण्याची स्नान जाऊन घेऊन त्यानंतर संध्यावंदन गायत्री मंत्र जाऊन नंतर तुम्ही आहार स्वीकार करचे तो विषयी जरी तुम्ही कोरचे विषय आमको अंडे मागे खार वाटत केलं करताय क्षौर करून म्हणून क्षुरकृत्यम वर्जय म्हणून सांगा क्षुर करूचे वर्जय कोर काम त्या कृतार्थ तुमचं साध्य असतं कोरीत करणी म्हणजे काही गॉड एक महादोष म्हणून सांगून घ्या हे सगळं आणि ब्रह्मचर्य आलं सुचे ब्रह्मचर्य म्हणून तुम्ही बघत असं आम्हाला सांगा म्हणणं ह्या सगळं नियम तुमका देवान त्यांची रूपाचे प्रेरणा दिल्या त्या रूपाचे तुम्ही करता विशेष जाऊन घेऊन एकमन आवडका आमगे देव आमगे देवालय भारीचंद श्लोक दिला त्या श्लोकाला आमच्या मनांत सुका आमच्या कार्यरूपांत येऊका आणि आम्ही आमच्या देवालय जाऊ तिथे जोडता आमगेला दैहिक परिश्रमान कसं काम करू साध्य असतं त्या काम आम्ही जलतीतल्या आमच्या आलस्य बदीन दवर घेऊन
हें काम खंडीत कोरता म्हूण सांगतात हांव इच्छिता. आनी एक कसं काय म्हणाले आता निधी कलश बारी एक व्हड एक आमगेले बालालयाचे काम जावन नंतर देवालयाचे अत्यंत श्रेष्ठ जावन असेल अंग भूशोधना म्हणून नूतन देवालय करताना भूशुद्धी भूशुद्धी म्हणजे भूशोधन ही भूमी हक्क जत्व म्हणाले पळोवचास त्या पळयतन कसं करतात म्हणाले एक मनुष्याले हाईट 8 फीट असते पण 6 फीट असते तक समजा आमगे म्हणून त्या भूमी गर्त करतात गर्त म्हणजे खंडितना तका जलांतम वा शिलांतम म्हणून सांगू. जलांतम म्हणजे जलशोध फक्त नको गाय नाही राबत हातो राहिलो राबत थंय तो कोणूची बांदू सुरू करी म्हणून आमकां शास्त्र सांगता. मागीर तातूंत भितरी प्रधान निधी कलश म्हणारे भूगर्भां भितरी एक भुंयकर आमी कसं म्हणचे म्हळ्यार आवस म्हणचे भूताई म्हणटात ह्या आवसूल गर्भां भितरी गर्भन्यासपूर्वक दवरत जाल्यार निधी म्हळ्यार तुमकां खबर आसा कांयच खबर आसा कसं म्हणारे आपल्याक निधी मेळ्ळी काय रा म्हणून भुंयचे भितर आसूं जाल्यार एक कोणेय मागड्यान दवरलो तसो जाल्यार एक भांगर असच्या पुरो रत्नादीक असच्या पुरो हें सकड आमकां ही एक योगायोगान आमकां मेळच्याक आमकां निधी मेळ्ळी म्हणचे ह्या देवालयां भितरी निधी कलश म्हणारे आमकां देवान आमकां कितले साध्य आसा कितले तातूंत भांगर असच्या पुरो रुप्य असच्या पुरो रत्न असच्या पुरो अमूल्य जावन असेल कसले द्रव्य असच्या पुरो हें सकड एक रुपया तांब्या भितरी स्वाम्याक अमृत हस्तांत भितर घाम घेवन तें बरे मुहूर्ता तरी शिलास्थापना वेळार दवरच्या निधी कलश स्थापना म्हणटात. त्या निधी कलशा लागून एक नाड आमगे सिंहासनाक टच जालें. दोन नमुने विधी आसा कसं काय म्हणाले आमकां दवरच्या सिंहासन म्हणटा शिलामय जावन आशिल्लें देवाक प्रतिष्ठापन करतना आमी दवरच्या पाणीपीठ एक आणि त्या निधी कलशाक एक नाळ लागून घेवन त्या निधी कलशा भितर लोकून एक तांब्याचे सरी त्या शिलेचे पाणीपीठाक जो सिंहासनाक टच जाले म्हण जाल्यार सगळेच एक गर्भन्यासा भितरी सकड एक पूर्ण जावन एक नाळ कशी एक चरडाक अवसूल पडटा भितर लोकून नाळ वचून घेवन तीन पडयलें तीन खाल्लें तीन आयकलें सकड त्या चरडाक पावतकी तशी त्या गर्भन्यास केलं तसलें शिलान्यासा वेळार दवरलं तसं ते अमूल्य द्रव्याचे प्रभाव त्या सिंहासना भितरी त्या देवालय चैतन्याक विशेष कळापूर्ण जावन घेवन आमकां अनुग्रह करता म्हणून शास्त्र सांगता. आनी तातूंत भितरी आमी निधी कलश दवरून जाले नंतर कशी एक अवसूल पडटा भितरी एक परम पवित्र जावन आशिल्लें पुरुष वीर्य तातूंत भितर बैसून घेवन एक चेडू कशी जगतकी त्या चेडूक अवयव कशे येता की त्या चेडू जगतना कशी त्या वाटून येता की आमी कसलेय करूं ना ताका आमी कसलेय करूं वचपाक एक चेडू अवसूल पडटा भितरी आसले नंतर आमी खंयचे एक पार्ट करून राबोवचे ना तातूंतल्याक द्रव रूपाक घन रूप जावन घेवन एक अवयव येवन घेवन 9 म्हयन्यांत आपापी एक शिशु जन्माक येवच्या कारण करता. तशीच बाल्यावस्थेंत बालवयांत आशिल्लें तें परमात्मा चैतन्य हांतू भितरी देवालयां भितरी पुनःप्रतिष्ठापन जावचे कशी गुड्या पुनःप्रतिष्ठा म्हणारी त्या देवालय विशेष जावन आशिल्लें चैतन्य सगळेच देवालय म्हणजे फुडले एक देवालय विराट पुरुषाचं स्वरूप तांतू भितर चैतन्य केन्ना म्हणारी देवाक प्रतिष्ठापन केलें नंतर तें एक अमृतत्व जावन आशिल्लें निधी कलशा भितरी अमूल्य जावन आशिल्लें आमच्या मंत्रपूत जावन आशिल्लें देवालय एक विशेष जावन आशिल्लें अनुग्रह त्या निधी कलशा भितर पडले म्हण जाल्यार अमूल्य जावन आशिल्लें द्रव्य संग्रह तांचे भितर आसले म्हण जाल्यार ताचे प्रभावारी एक व्हड एक वृक्ष वाडटा. वृक्ष वाडता म्हणारी रूप वाडता म्हण सांगली देवालय वाडून येता त्या देवालया भितरी आमगेले ग्रामस्थान आईल कशीची
देवालय विशेष जावन अनुग्रह तांकां एक रुक्कामणा चमकल कुडले ज्ञान कशी आश्रय मेळटली तशी प्रति एक भक्ताक तांत भितरी तागेले करुणापूर्ण जावन अशी दृष्टी तागेले वयर कोण घेवन तागेले इष्टार्थ सिद्धी जाता देवालय विशेष जावन असे सानिध्य तांत भितरी वृद्धी जाता आणि हांचे भितरी आणि विशेष कसं सांगचे ना सकड विषय म्हाका कळलो तुमगेला सांगला आमचो भोवनी स्वाम्यान त्या कालाचेरी देवाक प्रतिष्ठापन करतना देवाला प्रार्थना करूनच चालू यावत् चंद्रश्च सूर्यश्च यावत् तिष्ठति मेदिनी तावत्पयात्र देवेश स्थातव्यं सर्वथा विभो यावत् चंद्रश्च सूर्यश्च कित्ते काळ सूर्य चंद्र ह्या गोचरस्य यावत् तिष्ठति मेदिनी कित्ते काळ ही भूमी स्थिर जावं बनस तावत्पयात्र देवेश तिथपर्यंत हे देवा तू स्थिर जावं राब आमच्या सगळ्याची पेंटे उद्धार करून अनुग्रह करी ग्रामाय यजमानाय जंतूनाम देशकोशयो होई खाली आमगेले पेंटे देव आमक मात्र म्हणणे आम्ही येऊन कोण भक्तांक कष्ट परिहार करता म्हणून मागता तागेल सकड कष्ट निवारण करत जाल्यार शक्ती तागेल आमची येवंक जाली आमगेल भक्ती आमगेल श्रद्धा आमगेल विश्वास तागेल चरणाक आमी दवरचे आद्य जावन कर्तव्य म्हणून सांगतली म्हगेले दोन उत्तर देवा चरणाचें अर्पण करता तुम्ही सकड चांग मनान आयच्या दिसाक हांगा येवन घेवन आमगेर देव आमगेर देवालय म्हणत आसले हो एक स्लोगन मना दवर घेवन हें कार्य आपलो प्रवृत्त जलद आसाची हांव सगळ्यांक देवा लागीं प्रार्थना करता तुमकां देव चांग नमनेचे विचार आचार संस्कार दिवो आनी तुम्ही धरलं तसं हें एक जीर्णोद्धार कार्य आमगेर कळबेतीर देवान दिलां हें उडगास तुम्ही दवर घेवता चेडवांक सांगता पट चेडा आमगेर कळबेतीर देवाक जीर्णोद्धार जाता तूं सान आशिल्लो तूं चेडो आशिल्लो हें सांगतना त्या चेडवाक उडगास करता तसं काम त्या चेडवाक करूच तशें जावता आमकां मालगड्यांक येताय आमी कसं नाही केलें म्हणून जाल्यार आमकां त्या उडगास भरता चेडवांक ताचे उडगास भरता मनाची कष्ट त्या कालाचेरी त्या चेडवांक आमी तितले प्रचोदन दिवं आणि देव तुमकां चांग सत्प्रेरणा सद्भावन दिवं आणि स्वाम्यान मनांत हें एक भव्य दिव्य सुंदर जावन देवालय निर्माण कार्य आमगेले सगळे हे पेंटेचे एक जनाल सहकार आली तांगेले एक चांग नमुन्याचे मनाचे उद्देश आली तो देव भव्य जावन आशिल्ले शिलामणी देवालयांत पुनःप्रतिष्ठापन घेवं ताचे पयलीं फुडें जावं तसं देवालय निर्माण कार्य संदाय देव करून घेवं म्हणून देवालय स्वाम्याले प्रार्थना करतली तुगे दोन उत्तर देवा चरणाचेर अर्पण